गुड मॉर्निंग एवरीवन। सब लोग अटेंडेंस लगा लीजिए। सगळ्यांनी अटेंडेंस लावा पटकन। क्लास रेकॉर्ड होतोय। सगळ्यांनी अटेंडन्स लावली? आज ईव्हीएसचा लेक्चर आहे। सगळ्यांनी ईव्हीएसचा टेक्स्ट बुक ओपन करा। सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये। स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, तर आपण स्टार्ट करूया। ओके, तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन। आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय। लेसन नंबर 20, आवर कम्युनिटी लाईफ। ओके, तर लेसनचं नाव काय? आवर कम्युनिटी लाईफ म्हणजे आपले समूह जीवन। कम्युनिटी लाईफ म्हणजे काय? आपली समूह जीवन म्हणजे आपण आजूबाजूला जी आपली लोक राहतात, आपले रिलेटिव्ह, नातेवाईक, फ्रेंड्स वगैरे, त्यांच्यासोबत आपण कसं राहतो। ते नसल्यावर बघा तुम्ही सगळे सॅड असता ना। तुमचे फ्रेंड्स वगैरे कधी स्कूलमध्ये जर आले वगैरे नसतील तर तुम्ही कसे सॅड होता, दुःखी होता ना। तर जसं आपल्या आजूबाजूला आपले मित्र मैत्रीण असतील, आपल्या घरातले असतील, नातेवाईक असतील, तर तुम्ही कसे खूप आनंदी असता। मग त्याचा कसा आपल्या लाईफवर डिफरन्स होतो, फरक पडतो, ते आपल्याला बघायचे। ओके, तर आवर कम्युनिटी लाईफ म्हणजे आपले समूह जीवन। सगळ्यांना लेसनचं नाव कळालं का? ओके, आपण स्टार्ट करूया लेसनला। तर फर्स्ट पिक्चर मध्ये बघा काय सांगितलंय। कॅन यू टेल व्हॉट डिफरन्स डू यू सी इन द टू पिक्चर शोन अबाउ। वरती दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला काय फरक दिसते? कोण सांगणार मला? चला पटकन, कोण सांगणार मला? इथे तुम्हाला दोन चित्र दिसत आहेत, दोन पिक्चर्स दिसत आहेत। त्या दोन पिक्चर मध्ये काय तुम्हाला डिफरन्स दिसतोय, काय फरक दिसतोय? कोण सांगणार मला? चला, ज्याला येत त्यांनी नाव लिहत। कोण सांगणार? ओके, स्नेहा बताइए आप, क्या इस दो पिक्चर में क्या डिफरेंस दिखाई दे रहा है आपको? पहले जो फर्स्ट लड़की है हम्म वो उधर रहती है। हम्म और सेकंड पिक्चर में? हेलो, सेकंड पिक्चर में? ओके ओके, माइक ऑफ कीजिए, आपका आवाज नहीं आ रहा है। अ, और कोण, अजून कोण सांगणार? ओके, रिद्धी, रिद्धी सांग मला बाळा, या दोन पिक्चर मध्ये काय डिफरन्स आहे? पहिल्या पिक्चर मध्ये एक मुलगी, तिने तिचं तोंड वाईट केलंय। दुसऱ्या सॅड, पिक्चर मध्ये हा सॅड आहे सॅड, ती। हा दुसऱ्या पिक्चर मध्ये ती मुलगी लंगडी घेऊन चालत आहे। हॅप्पी आहे ती, काहीतरी हॅपी। हॅप्पी आहे ती, नाचते ती। ओके, अजून कोण सांगणार? ओके, गार्गी, गार्गी सांग बा, तुला दोन चित्रामध्ये काय फरक दिसतोय? पहिल्या
पिक्चर मध्ये ती उदास होऊन कारण ती बसली आहे कारण तिच्या बरोबर कोणीही खेळायला नाहीये. आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये तिच्या बरोबर मुलं खेळायला आहेत त्यामुळे ती खुश आहे. ओके, व्हेरी गुड. तर बघा इथे पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? पहिल्या पिक्चर मध्ये ही मुलगी तुम्हाला सॅड सॅड दिसते ना, एकटी बसलेली. सॅड आहे ती कारण तिच्यासोबत तिचे फ्रेंड्स वगैरे कोणच नाहीयेत खेळायला, म्हणून ती एकदम एकटी बसले उदास होऊन. ओके. आणि दुसऱ्या चित्रामध्ये बघा, दुसऱ्या पिक्चर मध्ये तिचे फ्रेंड्स लोक आलेत, मग ती त्यांना बघून एकदम खुश झाली आणि खुश होऊन ती नाचते. तर तुम्ही सुद्धा बघा, जर तुम्ही तुमचे फ्रेंड्स वगैरे खेळायला नाही आले एक दिवस, तर तुम्ही सॅड होता ना, तुम्हाला पण तुम्ही सुद्धा दुःखी होता. आणि मग जेव्हा तुमचे फ्रेंड्स वगैरे सगळे सोबत असतात, तुम्ही एकत्र, तेव्हा तुम्हाला खूप आनंद होतो, तुम्ही एकदम हॅप्पी असता. ओके. तर तेच तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. नेक्स्ट, हुज कंपनी डू यू एन्जॉय? तुम्हाला कोणाची सोबत आवडते? कोण सांगणार? चला, तुम्हाला कोणाच्या सोबत राहायला आवडतं? ओके, तन्वी सांग. कोणाची कंपनी तुला जास्त आवडते? कोणासोबत जास्त राहायला आवडतं तुला? फ्रेंड्स. फ्रेंड्स. ओके, व्हेरी गुड. बघा, तुम्हाला फ्रेंड्स सोबत राहायला आवडतं, तुम्हाला तन्वीला फ्रेंड्सची कंपनी जास्त आवडते, एन्जॉय करते ती. बाकीचे स्टुडंट? ओके, स्नेहा, आपको किसकी कंपनी अच्छी लगती है? किसके साथ रहना फ्रेंड्स. अच्छा लगता है? ओके, फ्रेंड्स. तर देखिए, तर इथे बघा काय सांगितलंय, हुज कंपनी डू यू एन्जॉय? तर तुम्हाला कोणाच्या सोबत राहायला आवडतं? तर काहींना फ्रेंड सोबत राहायला आवडतं, तर काहींना सगळी फॅमिली एकत्र असली, म्हणजे सगळे फॅमिली आणि रिलेटिव्ह नातेवाईक वगैरे सगळे एकत्र असले की आवडतं, त्यांच्या सोबत राहायला आवडतं. कोणाला कझिन्स सोबत राहायला आवडतं, म्हणजे तुमचे काकाची मुलं वगैरे, मावशीची मुलं. ओके, त्यांच्या सोबत राहायला आवडतं. ओके. तर सगळ्यांना वेगवेगळं असे सगळ्यांना वेगवेगळे कंपनी मध्ये राहायला आवडतं, वेगवेगळ्यांसोबत राहायला आवडतं. ओके. तर हाऊ डू यू डिसाइड विच गेम टू प्ले? मग तुम्ही समजा सगळे एकत्र आले, तुमचे फ्रेंड्स वगैरे, तुमचे समजा कझिन्स वगैरे, तर तुम्ही कसं, कोण डिसाइड करतं कुठला गेम खेळायचा? तुम्ही कसे डिसाइड करता कुठला गेम खेळायचाय? कोण सांगणार मला? कोण सांगणार? येस, फॅमिली अँड फ्रेंड्स. व्हेरी गुड. आरुषला फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत राहायला आवडतं. ओके. तन्वी सांग, मग तुम्ही कसं डिसाइड करता कुठला खेळ खेळायचा, कुठला गेम खेळायचा? सगळे फ्रेंड मिळून. हा, सगळे फ्रेंड मिळूनच तुम्ही डिसाइड करता ना, आता तुम्हाला कुठला खेळ खेळायचा आहे. बघा, आता तुम्ही सगळेजण सगळे फ्रेंड्स तुम्ही जमलेत एकत्र. ओके. आणि तुम्हाला कुठला गेम खेळायचा तुम्हाला समजतच नाही, मग सगळेजण काय करता, तुम्ही सगळे एकेकाला विचारता ना, तुला कुठला गेम खेळायचाय, तुला कुठला खेळायचाय, मग त्याची मेजॉरिटी असेल, ज्याच्याकडे जास्त मेजॉरिटी असेल तो गेम खेळता तुम्ही. म्हणजे नाहीतर तुमच्या फ्रेंड्सला जो गेम आवडत असेल तुम्ही तो गेम खेळता. बरोबर. तर बघा, अशा प्रकारे आपली कम्युनिटी लाईफ, म्हणजे जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही एकदम दुःखी वगैरे असता, तुम्हाला काहीच म्हणजे करावं सुचत नाही. पण तुमच्यासोबत तुमचे फॅमिली असेल, तुमची फ्रेंड्स असतील, तर तुम्ही खूप हॅप्पी असता. ओके. तर कम्युनिटी लाईफ मध्ये कोण कोण होतं आपल्या? आपल्या कम्युनिटी लाईफ मध्ये आपले रिलेटिव्ह येतात, फॅमिलीज येते, फ्रेंड्स येतात. बरोबर. कळालं सगळ्यांना? आपले जी समूह जीवन आहे, त्या समूह जीवन मध्ये कोण कोण असतं आपल्या समूह जीवन मध्ये? तर आपले नातेवाईक असतात, आपला परिवार असतो, कुटुंब असतो, आणि आपले मित्र मैत्रिणी असतात, परत शेजारचे वगैरे असतात. कळालं सगळ्यांना? सबको समज में आया? सगळ्यांना कळालं का एवढं? ओके. चला, तर नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हम्म. बघा, वी लाईक द कंपनी ऑफ अदर पीपल.
We at home, we live with our parents. We also have a neighbors. We miss our friends if we can't meet them. We miss even our pets when they are not around. बघा, तर आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडतं, बरोबर? म्हणजे जे दुसरी लोक असतात त्यांच्या सोबत राहायला आवडतं, म्हणजेच आपले नातेवाईक वगैरे आपल्याला आपल्या घरातले नाही तर आपले मैत्रिणी म्हणजे आपल्या आपल्या जवळची व्यक्ती आहे त्यांच्यासोबत राहायला खूप आवडतं. ऍट होम वी लिव्ह विथ अवर पेरेंट्स, जसं आपण आपल्या घरी आपल्या फॅमिली सोबत आई वडिलांसोबत राहतो. वी ऑल्सो हॅव अ नेबर्स, आपल्याला आपले शेजारचे पण असतात असतात ना, तुमच्या शेजारी पण राहतात ना काही जण, तर आपल्या शेजारी पण काही लोक असतात. वी मिस अवर फ्रेंड्स इफ वी कांट मीट देम, आणि आपण आपल्या मित्र मैत्रिणीला भेटलो नाही तर आपल्याला करमतं का? नाही करमत. वी मिस इवन अवर पेट्स वेन दे आर नॉट अराउंड. एवढंच नव्हे तर तुमचे जर पेट्स असतील घरी, कोणी कॅट पाळलेली असेल, कोणी डॉग पाळलेला असेल, कुत्रा मांजर पाळलेला असेल, तर तुमचे फ्रेंड्स पेट्स सुद्धा तुम्हाला दिसले नाही, तर तरी तुमचं मूड कसा होतो? तुम्ही दुःखी होता, बरोबर? People like to live in a group. Living in the company of our family, neighbors and other people means living in a community. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी? आता आपण जे सगळी माणसं आहोत आपल्याला सगळ्यांना ग्रुप मध्ये राहायला आवडतं, म्हणजे एकत्र समूह म्हणजे ग्रुप मध्ये राहायला आवडतं. आणि आणि आपल्याला कोणाकोणाची कंपनी आवडते? आपण कोणाकोणाच्या कंपनीमध्ये राहतो? कोणाकोणासोबत राहतो आपण? आपल्या कुटुंबासोबत राहतो, आपल्या शेजाऱ्यांमध्ये राहतो, शेजाऱ्यांसोबत, आणि आपले जे आजूबाजूची माणसं आहेत शेजारी त्यांच्यासोबत राहतो. मग त्यालाच काय बोलतात? आपण कम्युनिटी मध्ये राहतो, आपण त्यांच्या समूहात राहतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का चॅट बॉक्स मध्ये? सगळ्यांनी काय करायचंय? ही लाईन अंडरलाईन करायची आहे. चला सगळ्यांनी मार्क करून ठेवा लाईन. पीपल लाईक टू लिव्ह इन अ ग्रुप. लिव्हिंग इन द कंपनी ऑफ अवर फॅमिली, नेबर्स अँड अदर पीपल मीन्स लिव्हिंग इन अ कम्युनिटी. हे तुम्हाला क्वेश्चन आन्सर मध्ये विचारतील आणि एमसीक्यू मध्ये विचारतील. सगळ्यांनी ही लाईन अंडरलाईन करा. पीपल लाईक टू लिव्ह इन ग्रुप. तुम्हाला हे एमसीक्यू ला विचारतील, पीपल लाईक टू लिव्ह इन डॅश, तर तुम्हाला आन्सर लिहायला लागेल ग्रुप. ओके, तर सगळ्यांनी अंडरलाईन करा. माणसांना समूहात राहायला आवडते. आपल्या कुटुंबात, शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसाच्या सहवासात राहणे म्हणजे समूहात राहणे होय. ही लाईन सगळ्यांनी अंडरलाईन करा. चला पटकन. केलं सगळ्यांनी अंडरलाईन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सब लोग अंडरलाइन करके लीजिए, इम्पोर्टेंट लाइन है वो, क्वेश्चन आन्सर मध्ये तुम्हाला इझी यूज होईल. केला अंडरलाईन? पुढे जाऊया. ओके, नेक्स्ट बघूया आता. बघा तुम्हाला आता इथे काय पिक्चर्स दाखवलेत. फर्स्ट पिक्चर बघा, गर्ल टॉकिंग टू अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन. तर मुला मुलींच्या गटात बोलणारी मुलगी, म्हणजे एक मुलगी बघा, त्यांचे फ्रेंड्स सगळे लोक आहेत ते काय करतात? गेम वगैरे कुठला खेळायचा ते डिस्कस करतायत. ते काय करतायत? ठरवतायत कुठला गेम खेळायचा, सगळं मित्रमैत्रिणी येऊन. नंतर चिल्ड्रन होल्डिंग हँड्स इन अ सर्कल. इथे बघा मुलं मुली स्कूल मधले सगळे एकत्र गेम खेळतायत, एकमेकांचा हात पकडलाय त्यांनी आणि उभे आहेत. लास्टला बघा, हेल्पिंग अ बॉय हू हॅज अ फॉलन ऑफ हिज बायसिकल. आता बघा एक मुलगा सायकल वरून पडलेला आहे, तर त्याला मदत करण्यासाठी सगळेजण आजूबाजूची माणसं गेलेली आहेत. ठीक आहे, तुम्ही सुद्धा बघितलं असेल कधी आपल्या इथे रोडवर वगैरे ऍक्सिडेंट झाल्यावर सगळेजण जातात ना मदतीला.
तर कोण आपल्या मदतीला येतं? आपल्या आजूबाजूला असणारी माणसंच. ओके. नेक्स्ट नेक्स्ट काय, कम्युनिटी लाईफ इज इंटरडिपेंडंट. बघा काय सांगितलं याच्यात, आपली जी कम्युनिटी लाईफ असते ती इंटरडिपेंडंट असते, म्हणजे परस्परावलंबी. बघा काय सांगितलं आपण बघूया. वी ऑल नीड कम्युनिटी लाईफ. आपल्या सगळ्यांना कम्युनिटी लाईफची गरज आहे, म्हणजे समूह जीवनाची गरज आहे, म्हणजे सगळ्यांना ग्रुपमध्ये राहायची गरज आहे. ओके. आपली इफ वी डोंट हॅव फ्रेंड्स अँड अदर पीपल अराउंड अस, हू विल वी स्पीक टू. बघा, जर तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र मैत्रिणीच नसणार तर तुम्ही कोणाशी बोलणार? तुमचे नातेवाईक आणि मित्र मैत्रीणच नसणार तर तुम्ही कोणाशी बोलणार? हु विल वी शेअर अवर जॉयज अँड सॉरोज विथ. आपला आनंद आणि जे आपले दुःख वगैरे आहेत, आपल्या अडचणी वगैरे, ते तुम्ही कोणाला सांगणार? कोणाला सांगणार? बघा, तुमच्या फ्रेंड्सला तुम्हाला काय प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला सांगतात ना जाऊन. परत तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही घरातल्यांशी बोलता. तर तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला तुमचे फ्रेंड्स वगैरेच नसतील तर तुम्ही कोणासोबत बोलणार? म्हणून आपल्याला कम्युनिटी लाईफची गरज आहे. सगळ्यांनी अंडरलाईन करा, वी ऑल नीड कम्युनिटी लाईफ. सगळ्यांनी अंडरलाईन करा हे लाईन. आपल्याला समूह जीवनाची गरज आपण सर्वांना आहे. सगळ्यांनी अंडरलाईन करा. केलं सगळ्यांनी? MCQ मध्ये तुम्हाला विचारतील हे क्वेश्चन, सो अंडरलाईन करा. ओके. नेक्स्ट. तर बघा, जर तुम्ही कम्युनिटी लाईफची गरज काय आपल्याला, जर आपल्या आजूबाजूला आपले मित्र मैत्रीण नसतील तर आपण कोणासोबत बोलणार? कोणासोबत आपलं दुःख शेअर करणार? ओके. इन अ कम्युनिटी वी गेट अ companions. We feel secure in their company. We help them and they to help us. बघा, आपल्या जी कम्युनिटी असते समूहामध्येच आपल्याला काय मिळतं? सोबती मिळतात, एकमेकांची साथ मिळते. ओके. जर तुम्ही आता बघा ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला एकमेकांची साथ मिळते ना, तुमच्या मित्रमैत्रिणीची साथ मिळते. आणि मग आपल्याला त्या ग्रुपमध्ये त्या सोबतीमुळेच आपल्याला काय होतं? सुरक्षित वाटतं त्यांच्यासोबत. वी फील सिक्युअर इन देअर कंपनी. आता तुमचा एक फ्रेंडचा ग्रुप आहे. ओके. आणि बघा फ्रेंडचा ग्रुप आहे, तुम्ही एकत्र आहेत. तर तुम्हाला बघा ग्रुपमध्ये बघा, तुम्ही जर एखादा गेम वगैरे खेळायचा असेल तुम्हाला तर तुम्हाला त्याच्यामध्ये कंपॅनियन मिळतात ना, तुम्हाला सोबत मिळते ना त्यांची, कोणाच्या तरी एका सोबत तुम्ही खेळता. ओके. मग तुमचे जर मित्र मैत्रिणी जेव्हा तुम्ही सोबत असता तुम्हाला एकदम सुरक्षित वाटतं ना. एकटं असल्यावर कसं आपल्याला असं भीती वगैरे वाटते बाहेर वगैरे, आणि जर तुमचे फ्रेंड्स वगैरे सगळे एकत्र असाल तर तुम्हाला किती एकदम सिक्युअर फील होतं. इवन तुमच्या घरी सुद्धा पॅरेंट्स सोबत असले की तुम्हाला पॅरेंट्स सोबत राहायला एकदम साथ मिळते, त्यांची एकत्र राहायला आवडतं. आणि जेव्हा तुमचे पॅरेंट्स वगैरे घरी नसतील तर तुम्हाला बघा भीती वाटते ना, तसंच. ओके. वी हेल्प देम अँड दे टू हेल्प अस. बघा, मग तुम्ही काय करता? एकमेकांना मदत करता. दिस इज नोन ॲज कॉर्पोरेशन कोऑपरेशन. बघा, त्यालाच काय बोलतात? कोऑपरेशन. एकमेकांना मदत करणेच म्हणजे काय? सहकार्य. कळालं सगळ्यांना? बघा, तर तुम्ही सगळे आन्सर बघा काय लिहिणार मग तुम्हाला सगळ्यांना कम्युनिटी लाईफ मध्ये राहायला आवडतं. कम्युनिटी लाईफ मध्ये तुम्ही राहिल्यानंतर तुम्हाला काय भेटतात? सोबती मिळतात, कंपॅनियन्स भेटतात, आणि तुम्ही सिक्युअर फील करता. तुम्हाला सुरक्षित वाटतं त्या कंपनीत राहायला. ओके. त्यांच्या सोबत राहायला. आणि तुम्ही त्यांना हेल्प करता, ते सुद्धा तुम्हाला हेल्प करतात. मग या सगळ्यांना काय बोलतो? कोऑपरेशन, सहकार्य. एकमेकांना मदत करणे म्हणजे काय? सहकार्य. म्युच्युअल cooperation is the greatest benefit of community life. Rules are needed to build the cooperation. बघा, जर तुम्ही समूहात राहिल्याने एकत्र राहिल्याने तुम्हाला एकमेकांची मदत होते, आपल्याला इतरांची मदत होते. मग हे जर म्युच्युअल कॉर्पोरेशन म्हणजे परस्पर सहकार्य, हे काय समूह जीवनाचा एक सर्वात मोठा फायदा आहे.
आणि असे सहकार्य निर्माण होण्यासाठी आपल्याला नियमाची गरज असते. तर हे कॉर्पोरेशन जर तयार करायचं असेल आपल्याला, तर कशाची गरज असते? रूल्सची गरज असते. सगळ्यांनी अंडरलाईन करा. रूल्स आर नीडेड टू बिल्ड धिस कोऑपरेशन. केलं सगळ्यांनी अंडरलाईन? सगळ्यांनी अंडरलाईन केलं का? सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. जे काही कॉर्पोरेशन असतं, कोऑपरेशन, सहकार्य, त्याच्यासाठी कशाची गरज असते? रूलची गरज असते. आता म्युच्युअल कोऑपरेशन म्हणजे काय? म्युच्युअल म्युच्युअल म्हणजे काय? आता तुम्ही तुमचा जर फ्रेंड आहे, ओके, तुम्ही आहात, तुमचा एक फ्रेंड आहे, तर त्या फ्रेंडचा आणि तुमचा एक कॉमन फ्रेंड असतो असतो ना, तिसरा पर्सन, तर तो तुमचा काय झाला? म्युच्युअल फ्रेंड झाला. ओके. मग त्या म्युच्युअल फ्रेंडनी केलेली मदत म्हणजे काय? म्युच्युअल कोऑपरेशन. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर सगळ्यांनी अंडरलाईन करायचंय तर लाईन. नेक्स्ट बघूया आपण. यूज युअर ब्रेन पॉवर. ओके. तुमचं जरा डोकं लावायचं आता. व्हॉट इफ देर वेर नो फार्मर्स? जर शेतकरी नसेल तर काय होईल? शेतकरी नसते तर काय होईल आता? चला, कोण सांगणार मला? शेतकरी नसतील तर, फार्मरच नसतील तर काय होईल? कोण सांगणार मला? फार्मरच नसतील आपल्या. ओके, तन्वी सांग. कनिक्स, तू सांग. जर फार्मर नसतील तर काय होईल? कनिक्स. तांदूळ त्याचं अजून? शेती. हा, मग शेती नाही होणार ना, शेतकरी नसतील तर शेतीच नाही होणार. आणि शेतीच नाही केली शेतकऱ्यांनी तर आपल्याला खायला काहीच मिळणार नाही. फूड, अन्नधान्य काहीच मिळणार नाही आपल्याला. ना भाज्या मिळतील, ना धान्य मिळेल, तांदूळ वगैरे काहीच नाही मिळणार. कळालं सगळ्यांना? तर बघा, आपल्या जर कम्युनिटी लाईफ मध्ये आपल्या आजूबाजूला जर फार्मरच नसतील तर आपल्याला फूड्स नाही भेटणार. ओके, आपल्याला फूड नाही भेटणार. व्हॉट इफ देअर वेर नो स्कूल? जर आपल्या आजूबाजूला शाळाच नसतील तर काय झालं होईल? चला, कोण सांगणार मला? स्कूलच नसेल तर काय होईल? बघा, आता स्कूल नाही चालू तर तुम्हाला काय चला, कोण सांगणार मला? गार्गी सांग. स्कूल नसतील तर? आपल्याला शिकायलाच मिळणार नाही आणि आपण मोठे झालो की इंजिनियर, कलेक्टर, काहीच डॉक्टर काहीच बनू शकणार नाही. ओके, म्हणजेच काय? आपल्याला शिक्षण मिळणार नाही. ओके, म्हणजे तुम्हाला काहीच शिक्षण मिळणार नाही. तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं ज्ञान मिळणार नाही. ओके, तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नाही मिळणार, एज्युकेशन नाही तुम्हाला भेटणार. ओके, कळालं सगळ्यांना? शाळा नसतील तर? नेक्स्ट, व्हॉट इफ देअर वेर नो हॉस्पिटल? चला, आता हॉस्पिटल नसेल तर काय होईल? काय होईल? रिद्धी सांग. हॉस्पिटल नसेल तर काय होईल? रिद्धी, आता हॉस्पिटल नसतील तर काय होईल? माझा आवाज येतोय का? ओके, तन्वी तू सांग. हॉस्पिटल हा, ओके, सांग रिद्धी. हॉस्पिटल नसतील तर हम्म. आपला हम्म.
आपली चेकिंग हा, कोण करू नाही शकत. मग आपण जर मग आरोग्य आपण आपल्याला लवकर जर डॉक्टरकडे नाही नेलं तर आपण मरून जाऊ. ओके, म्हणजे आपले आरोग्य, आपलं जे हेल्थ आहे त्याच्याबद्दल आपल्याला कळणार नाही. तुम्हाला काय झालंय नक्की, कुठला डिसीज झालाय, कुठला रोग झालाय. ओके, तुम्हाला तुमची हेल्थ चेक करता येणार नाही ना. आरोग्य तुम्हाला तुम्हाला आरोग्य तपासता येणार नाही तुमचं. ओके, आरोग्याच्या सेवा तुम्हाला पुरवल्या जातात. व्हॉट इफ गार्बेज वेअर टू पाईल अप? जर कचऱ्याचं ढीग साठून राहिलं तर काय होईल? कचऱ्याचं ढीग साठून राहिलं आता तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, तुमच्या आजूबाजू सराउंडिंगला, तर काय होईल? ओके तन्वी, सांग पटकन, माईक ऑन कर. ते कचरा जर असाच राहिला तर त्याच्याने खूप लोक आजारी पडू शकतात. ओके, व्हेरी गुड. तर बघा, तुमच्या साईडला आजूबाजूला जर कचऱ्याचा ढीग पडून राहिला तर तिथे काय होईल? डास वगैरे निर्माण होतील, बरोबर, माशा वगैरे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला रोग होऊ शकतो, तुम्ही आजारी पडू शकता. ओके, कळालं सगळ्यांना? तर बघा, पुढे आपण बघूया त्याचे आन्सर, त्याच्या रिलेटेड काय दिलंय. Our daily needs are fulfilled in a community. Education and health facilities for everyone can be developed in a community. बघा, तर आपल्या ज्या रोजच्या गरजा असतात, दैनंदिन गरजा, आपल्या रोजमध्ये, आता रोज तुम्हाला ज्या काही गरजा लागतात, जे काही तुम्हाला लागतं ते तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुमच्या समूहामुळेच काय होतात? पूर्ण होतात. एज्युकेशन अँड हेल्थ फॅसिलिटीज फॉर एव्हरीवन कॅन बी डेव्हलप इन अ कम्युनिटी. आता तुमच्या कम्युनिटीमध्ये, तुमच्या समूहामध्ये शिक्षण, आरोग्याच्या सेवा पुरवण्याच्या सोयी सुद्धा निर्माण करतात. म्हणजे तुम्हाला शिक्षण सुद्धा दिलं जातं आणि तुमचे आरोग्य सुद्धा, आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या सुद्धा कम्युनिटीमध्ये काय केल्या जातात? निर्माण होतात, तयार होतात. गुड्स हॅव टू बी प्रोड्यूस टू सॅटिस्फाय नीड. आता तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वस्तू सुद्धा तयार कराव्या लागतात, बरोबर. दिस इज कॉल्ड प्रोडक्शन ऑफ गुड्स. मग त्यालाच काय बोलतात? वस्तूचं उत्पादन करणे. म्हणजेच बघा, तुमच्या शेतामध्ये जर शेतकरी बघा काय करतात, जर शेतकरी नसते तर आपल्याला अन्नधान्यच भेटलं नसतं ना. मग आपल्याला आपली गरज काय? आपली भूक भागवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे, बरोबर. मग आपण काय करतो? मोठ्या शेतामध्ये पीक पिकवतो, म्हणजेच काय करतो? प्रोडक्शन ऑफ ए गुड्स, म्हणजे आपण त्या वस्तूचं उत्पादन घेतो. द प्रोसेस ऑफ रिचिंग ऑफ दोज गुड्स टू पीपल इज कॉल्ड सर्व्हिस. आणि ही जे गुड्स आहेत, हे जे वस्तू आहेत, ते दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचवणे, याला काय बोलतात? सर्व्हिस, म्हणजे सेवा करणे बोलतात. प्रोडक्शन अँड सर्व्हिस आर बोथ नेसेसरी टू सॅटिस्फाय द नीड. तर उत्पादन म्हणजे ते पीक काढणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं, या दोन्ही गोष्टी काय असतात? आपल्याला आवश्यक असतात सगळ्यांनी गरजा पूर्ण करण्यासाठी. सगळ्यांनी अंडरलाईन करा ही लाईन. प्रोडक्शन अँड सर्व्हिस आर बोथ नेसेसरी टू सॅटिस्फाय नीड. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पीक, म्हणजे जे काही वस्तूची गरज आहे त्याचं उत्पादन करणे, त्याला तयार करायला आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं, या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. सगळ्यांनी अंडरलाईन केली लाईन. गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन आणि सेवा या दोन्ही आवश्यक असतात. प्रोडक्शन अँड सर्व्हिस आर बोथ नेसेसरी टू सॅटिस्फाय द नीड्स. अंडरलाईन करा सगळे. Many people contribute to this. One person cannot produce everything. Neither can he give all services by himself. Community life is interdependent. बघा, आता हे जे काय प्रोडक्शन करायचं असेल, आपल्याला एक पीक उगवायचं असेल, जर तुम्हाला शेतात पीक उगवायचं असेल तर तो एकच माणूस करतो का? नाही, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचं कॉन्ट्रीब्युट असतं. सगळी लोक एकत्र येतात ना, सगळी लोक एकत्र येतात आणि ते जे पीक आहे ते प्रोडक्शन
काढतात आणि लोकांना पुरवायचं काम सुद्धा एकच व्यक्ती करू शकत नाही. त्याला सुद्धा खूप लोक लागतात, वर्कर्स लागतात. ओके. म्हणून त्यांनी काय सांगितलंय, जे आपलं कम्युनिटी लाईफ आहे ती कशी असते, इंटरडिपेंडंट असते, म्हणजे परस्परावलंबी. म्हणजे ती एकमेकांवर डिपेंडंट असते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा सगळ्यांनी, कळालं का इथपर्यंत? इंटरडिपेंडंट म्हणजे एकमेकांवर डिपेंडंट असते. कळालं? जर तुम्हाला एखाद्या पिकाचं उत्पादन घ्यायचं आहे आणि एकच एकच माणूस सगळं करू शकत नाही ना, त्याच्यासाठी खूप सारे वर्कर्स लागतात. शेतात पण बघा, शेतकरी एकटाच काम, जो शेत लावतो तो एकटाच काम करतो का? नाही, तो नंतर माणसं सुद्धा ठेवतो ना शेतामध्ये काम करण्यासाठी, कापणीला वगैरे. असे खूप सगळे. आणि नंतर जे पीक होतं ते सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवायचं काम फक्त तो शेतकरी करतो का? नाही करत. तो दुसऱ्या लोकांना त्यांच्या गाडीनी, त्यांच्या जो ट्रक वगैरे असेल त्याच्याने ट्रान्सफर करायला देतो ना. मग आपली जी कम्युनिटी लाईफ आहे ती कशी असते, एकमेकांवर डिपेंडंट असते. इंटरडिपेंडंट म्हणजे एकमेकांवर डिपेंडंट, अवलंबून असते. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, रूल्स फॉर लिव्हिंग इन अ कम्युनिटी. आता आपल्याला कम्युनिटी सोबत राहायचंय, कम्युनिटीमध्ये म्हणजे समूह ग्रुपमध्ये राहायचंय, तर काही रूल्स असतात बघा. रूल्स आर नेसेसरी फॉर स्मूथ रनिंग ऑफ कम्युनिटी लाईफ. आपलं जे कम्युनिटी लाईफ आहे, आपलं जे समूह जीवन आहे, ते चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आपल्याला रूल्सची गरज असते, नियमाची गरज असते. वी हॅव टू डील विथ अदर पीपल in our community all the time. For smooth running of our day-to-day affairs, everybody has to follow certain restrictions. These are known as rules. Rules bring discipline to community life. बघा काय सांगितलंय, आपलं जे कम्युनिटी लाईफ आहे, आपली जे समूह जीवन आहे, ते नीट चालण्यासाठी आपल्याला रूल्सची गरज असते, नियमाची गरज असते. आपण आपण आपापले जी लोक असतात त्याच्यासोबत रोज काही ना काही व्यवहार वगैरे करतो, करतो ना, काही ना काही व्यवहार करतो. मग ते जे व्यवहार असतात बघा, कोण व्यवहार बघा, म्हणजे कोण कधी बघितलं असेल तुम्ही, एखादी वगैरे वस्तू तुम्ही कोणाकडून, तुम्हाला एखाद्या वस्तूची गरज असेल, तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांकडून वगैरे मागता मागता ना, ते तुम्हाला हेल्प करता. जसंच तुम्हाला कधी काही कोणाला पैशांची वगैरे गरज असेल, तर तुमचे फ्रेंड्स वगैरे तुम्हाला हेल्प करता. ओके. तशा आपले आपापसात म्हणजे जी कम्युनिटी लाईफ मध्ये जी सगळी लोक राहतात, फ्रेंड्स वगैरे, त्यांच्यासोबत आपले व्यवहार चालू असतात. ओके. मग ते व्यवहार नीट होण्यासाठी, ते व्यवहार जे जे काही आपण एकमेकांना हेल्प वगैरे करतो, त्याच्यामध्ये काही ते नीट होण्यासाठी तर काही रूल्सची गरज असते, काही बंधनं पाळायला लागतात. ओके. मग त्यांनाच काय बोलतात, नियम बोलतात. त्यांना काय बोलतात, रूल्स बोलतात. सम सर्टन रिस्ट्रिक्शन्स म्हणजे काही बंधने पाळावे लागतात, तर त्याला काय बोलतात, रूल बोलतात. ओके. आणि ते रूल्स जर पाळले आपण, तर आपलं समूह जीवन असतं, आपलं जे कम्युनिटी लाईफ मध्ये काय ते डिसिप्लिन येते, शिस्त येते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना एवढं कळालं का? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना कळतंय का? म्हणजे आपल्याला पुढे जायला. ओके. नेक्स्ट, बघा जसं इथे आता तुम्हाला पिक्चर मध्ये दाखवलंय, जे गर्ल्स आहेत ते खो खो खेळतात. मग त्यांनी बघा खेळताना एकदम डिसिप्लिन पाळलंय, पाळलं ना त्यांनी, म्हणजे खेळाचे रूल्स त्यांनी काय केलंय, फॉलो करतायत. मग त्यांच्यामध्ये काय भांडणं वगैरे होत आहेत का? नाही होत आहेत. ओके. तर गेम्स जसं रूल्स आपण रूल्स गेम जसं आपण रूल्स फॉलो करून खेळतो, तर काही त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होत नाही. ओके. काय भांडणं वगैरे होत नाही. तसं आपल्या बाकीची लाईफ सुद्धा आपण रूल्स जे आहेत ते काय केलं पाहिजे, आपण फॉलो केले पाहिजे. नेक्स्ट,
बघा, लास्ट पार्ट आहे. कॅन यू टेल वाय आर रूल्स नेसेसरी इन गेम्स? बघा, आता मी तेच सांगायचंय तुम्ही आता मला. आपण जे खेळामध्ये रूल्स फॉलो करतो ते का फॉलो करायचे? आपल्याला आपल्या गेम मध्ये जे रूल्स असतात ते का इम्पॉर्टंट असतात? कोण सांगणार मला? का इम्पॉर्टंट असतात? कारण तो गेम आपल्याला नीट बरोबर खेळता यावा, त्याच्यासाठी असतात ना गेम्स. म्हणजे आपल्यामध्ये काही मतभेद नको व्हायला, आपल्यामध्ये काही भांडणं वगैरे नको व्हायला. ओके. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ प्लेइंग अकॉर्डिंग टू द रूल्स? जर खेळाच्या नियमानुसार आपण खेळलो तर त्याचे काय फायदे होतात? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट टीम स्पोर्ट? जे टीम मध्ये खेळतात त्यांच्या सर्वात महत्वाची गोष्ट काय असते? व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट द टीम स्पोर्ट? तर ते ग्रुप ते रूलचा यूज करून खेळतात. ओके, त्याचं बघा, त्याच्या सगळ्यांचा आन्सर इथे खाली दिलेला आहे, आपण बघूया. बिफोर प्लेइंग एनी गेम वी मस्ट फर्स्ट अंडरस्टँड इट रूल्स. द रूल्स ऑफ द गेम आर सेम फॉर एव्हरीबडी. एव्हरी प्लेयर हॅज टू फॉलो द रूल. बघा, तर त्यांनी काय सांगितलंय, कोणताही खेळ खेळायच्या आधी तुम्ही काय करता? तुम्ही खेळाचे नियम काय केले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. रूल्स समजून घेतले पाहिजे. ओके. ते रूल्स का समजून घेतले पाहिजे? ते रूल्स सगळ्यांना सारखे असतात. काय असतात ते? खेळाचे रूल्स सगळ्यांना सारखे असतात. आणि सगळेजण खेळाडू असतात, एव्हरी प्लेयर म्हणजे खेळात जे कोणी तो गेम खेळत असतात ते बरोबर त्या रूल्सचा यूज करूनच गेम खेळतात. ओनली देन डज द गेम ऑन स्मूथली. तेव्हाच तो आपला जो गेम असतो तो एकदम सरळ चालतो. सिमिलरली, in order to make sure that community life also goes on smoothly, we must follow the rule. तसंच आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपली कम्युनिटी लाईफ एकदम चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? रूल्स फॉलो करायला लागतात. तसेच आपले गेम सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे नीट चालण्यासाठी, काही भांडणं वगैरे नको व्हायला, त्यात आपल्याला रूल्स फॉलो करायचे असतात. ओके. गेम्स हॅव an important place in our lives. We imbibe the qualities of cooperation and unity through the game. बघा, तर आपल्या जीवनामध्ये खेळायला खूप महत्वाचं स्थान आहे. ओके. खेळामुळेच काय होतं? आपल्याला सहकार्य, एकजूट, म्हणजे खेळामध्येच काय आपण सगळे एकत्र येतो ना, एकजूट होतो म्हणजे युनिटी, म्हणजे आपण सगळे एकत्र येतात, युनिटी झाली. कोऑपरेशन म्हणजे काय? सहकार्य, म्हणजे आपण एकमेकांना हेल्प करतो. हे जे असतात क्वालिटीज ते आपल्या अंगी येतात, त्यांचा आपल्याला इम्पॉर्टन्स कळतो. पार्टिसिपेशन, डिटर्मिनेशन अँड पॅशन आर द मोस्ट इम्पॉर्टंट इन द गेम्स दॅन विनिंग ऑर लुझिंग. बघा, तर खेळामध्ये हार जीत पेक्षा त्याच्यामध्ये सहभाग होणे, त्याच्यामध्ये जिद्द दाखवणे, आपलं जोश दाखवणे खेळामध्ये, ते इम्पॉर्टंट असतं. ओके. स्पोर्ट्स ऑल्सो हेल्प अस स्टे हेल्दी. आणि आपल्याला खेळामुळे आपलं आरोग्य असतं ते सुद्धा चांगलं राहतं. बघा, जे आपलं हेल्थ असते ती खेळामुळे चांगली राहते. कळालं सगळ्यांना एवढं? एवढं कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलंय. Find the rules necessary for the community life from those given below. Put a correct against the correct rules and false against the wrong rules. बघा, आता तुम्हाला खाली रूल्स दिलेले आहेत. ओके. तर ते कम्युनिटी लाईफ साठी कुठल्या रूल्स गरजेचे आहेत, समूह जीवनासाठी, त्याच्या समोर टिक करायचं. ओके. फर्स्ट, चला तुम्ही सांगायचं मला. जम्प द क्यू अँड क्लाइंब ऑन द बस. चला, कोण सांगणार हा रूल कम्युनिटी लाईफ साठी करेक्ट आहे का फॉल्स आहे? जम्प द क्यू अँड क्लाइंब ऑन द बस. रांगेमध्ये उड्या मारणे आणि बसमध्ये उडी मारून बसमध्ये रांग तोडून बसमध्ये चढणे. कोण सांगणार राईट आहे का रॉंग आहे? रांग तोडून. ओके, स्नेहा बताइए. रॉंग. रॉंग. व्हेरी गुड. तर रॉंग. रॉंग आहे. रॉंग आहे. बघा, बरोबर तुम्हाला लाईनीतूनच जाऊन काय करायचं? चढायचंय बसमध्ये. ओके. नेक्स्ट, क्रॉस द रोड ऑन द झेब्रा क्रॉसिंग. कोण सांगणार मला?
झेब्रा क्रॉसिंग वरूनच जो रोड आहे तो क्रॉस करायचा. रॉंग आहे का राईट आहे? रिद्धी सांग. राईट. व्हेरी गुड, राईट. नेक्स्ट. इफ इंज्युअर गो टू डॉक्टर और प्रायमरी हेल्थ सेंटर ऍट वन्स. जर तुम्हाला काय लागलं वगैरे असेल तर तुम्ही डॉक्टर कडे जायचं, नाही तर प्रायमरी हेल्थ सेंटर कडे जायचं. राईट आहे का रॉंग आहे? कनिष्क सांग. राईट. व्हेरी गुड, राईट आहे. नेक्स्ट. रिपोर्ट अ लिकिंग टॅप. रिपोर्ट अ लिकिंग टॅप इन अ पब्लिक प्लेस टू द ग्राम पंचायत और लोकल गव्हर्नमेंट बॉडी. बघा, तुमचं एखादं सार्वजनिक नळ असेल, तो गळत असेल, तर त्याची माहिती जाऊन ग्रामपंचायत किंवा तिथल्या गव्हर्नमेंटला देणे. रॉंग आहे का राईट आहे? तन्वी सांग. राईट. राईट, व्हेरी गुड. नेक्स्ट. डू नॉट ट्रॅव्हल विदाउट अ तिकीट. तिकीट न काढता प्रवास करू नये. राईट आहे का रॉंग आहे? तिकीट काढल्याशिवाय प्रवास करायचा नाही. कनिक सांग. रॉंग. तिकीट न काढता प्रवास करू नये. राईट आहे ना? तिकीट काढल्याशिवाय. हा, मग तिकीट काढल्यावरच प्रवास करायचा असं त्यांनी सांगितलंय. सेंटेन्स नीट बघा आणि मग ओके. नेक्स्ट. दिस काय सांगितलंय ते? रूल्स हेल्प टू प्रिव्हेंट क्वारल्स, फाईट अँड पार्शलिटी. व्हॉट डू यू थिंक? आता तुमच्या आजूबाजूचं जर भांडणं वगैरे हे सगळे कमी व्हायचं असेल तर तुम्ही काय करणार? कुठले रूल्स काढणार? ते तुम्हाला डिस्कस करायचे. ओके. नेक्स्ट बघा, संत तुकारामने काय म्हटलंय बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा नेहमी. लेटस ऑल हेल्प इच अदर, लेटस ऑल फॉलो द राईट पाथ. एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. काय करायचं? नेहमी सगळ्यांना काय करायचंय? मदत करायची आहे. आणि जे चांगलं राईट पाथ आहे, म्हणजे जे चांगला रस्ता आहे, तोच काय करायचंय? फॉलो करायचंय. वाईट वळणावर जायचं नाहीये, चांगले वळणावरच जायचंय. कळालं सगळ्यांना? लेसन कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. इथेच कम्प्लीट झालाय आपला कम्युनिटी लाईव्ह. बघा, आपण काय काय शिकलो? व्हॉट वी हॅव टू लर्न. एकदा आपण रिवाइज करूया. चला. पीपल लाईक टू लिव्ह इन अ कलंबोली. काय शिकलो आपण? लोकांना, आपल्या माणसांना कम्युनिटी लाईफ मध्ये राहायला आवडतं, समूहामध्ये राहायला आवडतं. म्युच्युअल कोऑपरेशन इज द ग्रेटेस्ट बेनिफिट ऑफ द कम्युनिटी लाईफ. तर परस्परांना, एकमेकांना सहाय्य करायचं, एकमेकांना मदत करायचं, हे काय आहे? आपल्या जीवनाचा काय मोठा फायदा आहे. आवर डेली नीड्स आर फुलफिल इन अ कम्युनिटी लाईफ. आपल्या रोजच्या ज्या गरजा असतात त्या कम्युनिटी लाईफ मध्ये पूर्ण होतात. रूल्स आर नीडेड फॉर स्मूथ रनिंग ऑफ कम्युनिटी लाईफ. तर आपले जे कम्युनिटी लाईफ आहे ती एकदम चांगल्या प्रकारे चालण्यासाठी आपल्याला रूल्सची गरज असते. गेम्स टीच अस कोऑपरेशन अँड युनिटी. खेळामुळे आपल्याला काय काय कुठले गुण शिकतो आपण खेळामुळे? कोऑपरेशन अँड युनिटी, एकमेकांना मदत करायचं आणि एकत्र राहायचं. स्पोर्ट्स कीप अस हेल्थी. खेळामुळे आपलं आरोग्य कसं राहतं? एकदम चांगलं राहतं. कळालं सगळ्यांना? जे काय शिकलो ते सगळ्यांना कळालं का? ओके. तर क्वेश्चन आन्सर्स बघा, एकदम इझी क्वेश्चन आन्सर्स आहे. आता बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर इन वन सेंटेन्स. चला, कोण सांगणार? विथ हुम डू वी लिव्ह ॲट होम. आपण घरात कोणा बरोबर राहतो? कोण सांगणार मला? घरात आपण कोणा बरोबर राहतो? ओके, गार्गी सांग. घरात आपण आपल्या कुटुंबाबरोबर राहतो. ओके, आई वडिलांबरोबर, कुटुंबाबरोबर राहतो. ओके. वी लिव्ह ॲट होम विथ आवर पॅरेंट्स या फॅमिली. ओके. नेक्स्ट. वेन डू वी फील सेक्युअर. तुम्हाला सुरक्षित केव्हा वाटते?
तुम्हाला सेक्युअर फील कधी होतं, कोण सांगणार मला? चला बाकीचे स्टुडंट, सगळ्यांना लेसन कळालं ना? चला पटकन सांगा. चला तन्वी सांग, तुम्हाला सेक्युअर कधी फील होतं, तुम्हाला सुरक्षित केव्हा वाटतं? जेव्हा आपल्या जवळ सगळी कोण असतं. जेव्हा आपल्या सोबत सगळे असतात. सगळे असतात. ओके, मग when we live in community, okay, when we live in a community we get a companions. आपल्याला काय मिळतात? ग्रुप मिळतो. then we feel secure in our company. बघा, we feel secure in their company. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन, why should we follow rule? आपण रूल्स का फॉलो केले पाहिजे? कोण सांगणार? आपली जी कम्युनिटी लाईफ आहे ती स्मूथली चालण्यासाठी, ती सुरळीत चालण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? रूल्स फॉलो केले पाहिजे. कळालं सगळ्यांना? कळालं का? आन्सर इन 1 सेंटेन्स. आता फिलिंग द ब्लँक्स. चला कोण सांगणार? पीपल लाईक टू लिव्ह इन. कोण सांगणार? मी तुम्हाला मार्क करायला सांगितले होते. आरुष सांग, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. पीपल लाईक टू लिव्ह इन ग्रुप. ग्रुप. व्हेरी गुड. नेक्स्ट, इन अ कम्युनिटी वी गेट. कोण सांगणार? इन अ कम्युनिटी वी गेट. कनिक सांग. कनिश, इन अ कम्युनिटी वी गेट. चला पटकन सांगा. तन्वी तू सांग. कंपनी. कंपॅनियन. ओके, कम्युनिटी लाईफ इज अ कम्युनिटी लाईफ इज कशी असते आपली कम्युनिटी लाईफ? चला कोण सांगणार? कम्युनिटी लाईफ कशी असते आपली? रिद्धी सांग. ओके, रिद्धी सांग, कम्युनिटी लाईफ कशी असते? रिद्धी. बघा आन्सर आहे इथे. कम्युनिटी लाईफ इज अ इंटरडिपेंडंट. कशी आहे? इंटरडिपेंडंट म्हणजे सगळ्यांवर डिपेंडंट असते. लक्षात ठेवा सगळ्यांनी. नेक्स्ट, मॅच द फॉलोइंग. हेल्पिंग इच अदर, एकमेकांना मदत करणे. काय बोलतात त्याला? कोण सांगणार मला? हेल्पिंग इच अदर. चला पटकन. ओके, कनिक सांग. हेल्पिंग इच अदर काय येणार? इज कोऑपरेशन. कोऑपरेशन. व्हेरी गुड. हेल्पिंग इच अदर इज कॉल्ड कोऑपरेशन. नेक्स्ट, फॉर अ कम्युनिटी टू रन स्मूथली. आपली जी कम्युनिटी आहे लाईफ, ती स्मूथली चालण्यासाठी कशाची गरज असते? कोण सांगणार? आरुष सांग. फॉर अ कम्युनिटी टू रन स्मूथली. आरुष. फॉरवर्ड गाडी. हम्म?
नो, रूल्स आर नेसेसरी. आन्सर काय ना, रूल्स आर नेसेसरी. आपली जी कम्युनिटी लाईफ आहे चांगली चालण्यासाठी आपल्याला रूल्सची गरज आहे ना. तर फॉर कम्युनिटी टू रन स्मूथली रूल्स आर नेसेसरी अँड रूल्स आर सेम फॉर एव्हरीबडी, असं आन्सर आहे. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तो होमवर्क मध्ये काय करायचंय, एक्सरसाइज सगळी सॉल्व्ह करायची आहे, नोटबुक मध्ये लिहून काढायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचे क्वेश्चन आन्सर. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लास मध्ये नेक्स्ट लेसन घेऊया. बाय ओके, बाय. टीचर. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. बाय टीचर. बाय. बाय बाय. टीचर. बाय बाय. टीचर.